बरं. ओके. बरं नक्की तसं बरोबर आहे ना. हां. हॅलो, वेलकम टू विकी मोहिते चॅनल. आणि आज माझ्याबरोबर माझा शाळेतला मित्र, वर्गातला मित्र. नाही, आपण एका शाळेत नसतो का? एक शाळेत एक काम करूया आपण. तुम्हाला काय सांगतो, तू ब्लॉग बन. हाय जिंकी, आमच्या चॅनलवर तो स्वागत आहे. तो पहिल्यांदा बोलतोय. आणि तुझी शाळा कुठं झाली ते सांग. माझी शाळा विक्रोळीमध्ये झाली 8वी पर्यंत. शाळेचं नाव विद्या विकास एज्युकेशन सोसायटी. आणि त्यानंतर हायस्कूल. yes. आणि प्राथमिक माझी प्रायमरी स्कूलिंग विकासमध्येच झाली, विद्या विकास एज्युकेशन सोसायटी विक्रोळीमध्ये. हां आणि माझे सेकंडरी एज्युकेशन हे बदलापूरमध्ये IAS कात्रप विद्यालयामध्ये झालं. ओके. आणि 11वी 12वीला कुठल्या घेतलं होतं? 11वी 12वीला मी 11वी-12वीला केळकर कॉलेजला होतो मुलुंडला. मी तिथे आर्ट्स घेतलेलं. आर्ट्स घेतलेला. अच्छा. सब्जेक्ट कुठले? सब्जेक्ट पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सोशॉलॉजी. जे बेसिक्स UPSCसाठी आहेत ते भरपूर तुमचा बेस 11-12ला तयार होतो. आणि तू एकदम लॉमध्ये जायचं का ठरवलं? माझं म्हणजे आधीपासूनच इंटरेस्ट होता लॉसाठी. मला लॉ करायचं होतं, तर आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी की मी लॉ करू, तर म्हणून मी केलं. अच्छा. कोणी असं म्हणजे वडिलांनी नाही सांगितलं की? नाही, एव्हरीथिंग वॉज माय डिसिजन. आता घरामध्ये कोणी लॉ केला होता का? घरामध्ये नाही अजून. बिलकुल. तो पहिला व्यक्ती ज्यांनी मी लॉ केला. आणि लॉ केल्यानंतर तू सनद घेतली. हो. ओके. मग सनद घेतल्यानंतर आता तू करतोय वकिली करतोय. प्रॅक्टिस करतो. आता प्रॅक्टिस तर हायकोर्टचा वकील आहे. मग तुला असं का वाटलं IAS बनावं का? तू मी शिवाजीराजे भोसले बोलते बघितला होता की वडिलांनी सांगितले की बाहेरच्यांनी सांगितलं की आपली मराठी मुलं UPSC वगैरे देत नाहीत, तर तू UPSC द्यावी. काय कारण होतं नाही, तसं नाही. माझं म्हणजे 11वी 12वी पासूनच ठरलेलं की मला IAS बनायचं आहे. तर यामागे कारण असं होतं की आपल्याला एक देशसेवा करण्याचा एक UPSC सिव्हिल सर्व्हिसेस थ्रू खूप चांगला चान्स भेटतो. आणि तुम्ही जर सगळे एक्सपेक्ट बघाल की जॉब स्टेबिलिटी आहे, तुमचं सोसायटीला तुम्ही किती देतात, परत तुम्ही लोकांची सेवा कशी करतात, तर हा एक फुल फ्लेजेड चांगला वेल डेव्हलप जॉब आहे. त्यासाठी मी IAS माझा विचारात 11वी 12वी पासूनच होता. पण इंडियन कायद्यानुसार तू एकच जॉब करू शकतो. एक तर तो IAS बनू शकतो किंवा तू वकील बनू शकतो. हो. तर कसं आहे, जर समजा मला आता मी सध्या मी वकिली करतोय, तर मी IAS सोबत मी ना दुसरा जॉब म्हणजे समजा जर कुठला गव्हर्नमेंट जॉब असेल तिथे जर मी अप्लाय करत असेल किंवा तिथे मला जॉब भेटला, तर मला त्याआधी माझी सनद सरेंडर करायला लागते. मग मी प्रॅक्टिस करू नाही शकत. असं रूल आहे. अच्छा. म्हणजे तू दुसरा जॉब केल्यानंतर ती सनद तुला सरेंडर करा, तेव्हा मी मेन आय एम वर्किंग विथ द गव्हर्नमेंट किंवा कुठलंही प्रायव्हेट जरी कंपनी असली ना, तर मी प्रॅक्टिस नाही करू शकत. अच्छा. तर UPSC आपल्या मराठी मुलांना भरपूर माहीत नाही आहे की त्यांना हे पण माहीत नाही. फक्त त्यांना माहिती आहे एक्झाम असते आणि काहीतरी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जातात. आता MPSC आणि UPSCमध्ये फरक सांगते का थोडक्यात? ओके. तर MPSC इज बेसिकली महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर MPSC हा जे रिक्रुटमेंट आहे ते स्पेसिफिकली स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी असतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे वेकन्सीज असतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी, त्यासाठी MPSC वेकन्सीज काढतो आणि रिक्रुटमेंट करतो. UPSC इज युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि UPSC बेसिकली रिक्रुटमेंट हा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी करतो आणि ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी करतो. म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस आहे आणि इंडियन फॉरेन सर्व्हिसेस आहे. आणि बाकी सेंट्रल सर्व्हिसेस पण असतात, म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस आहेत किंवा रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहेत, ते बाकीच्या सर्व्हिसेससाठीही करतात. अच्छा. पण खूप लोक बोलतात UPSCचा सिलेबस खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये पास करणं शक्य नसतं, त्यामुळे कॉलेज करा आणि नोकरीला लागा, कशाला UPSCच्या भानगडीमध्ये पडता, उगाच फेल होत राहणार, पैसे जाणार, टाईम जाणार. तर त्या लोकांना तू काय बोलशील? किती वर्ष, किती चान्स असतं, किती ह्याच्यामध्ये क्रॅक करू शकतो तो? मग तू यूट्यूबवर चॅनल बघितले रावत IAS, त्यांनी वाटतं शेवटच्या ह्याच्यामध्ये चान्समध्ये क्रॅक केली होती UPSCची एक्झाम. तर खूप लोक पहिल्या ह्याच्यामध्ये क्रॅक नाही करत.
Right. खूप वेळ लागतो. मग अशा लोकांना काय सांगते की बाबा ह्याच्यात भानगडीत नाही पडावं? आता मी स्वतःचा एक्सपिरियन्स म्हणून सांगतो. मी स्वतः UPSCचे 2 अटेम्प्ट्स दिले आहेत. हां. म्हणजे लॉ झाल्यानंतर मला चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट्स असूनही हां. मी UPSC का चूज केलं, कारण की मी जसं पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो हां. की UPSC हा फक्त जॉब नाही आहे, हा तुमचा एक सोसायटीला सर्व करण्याचा चान्स आहे. हं. आणि हा चान्स सगळ्यांनाच भेटेल असा नाही आहे, पण यू कॅन ॲटलीस्ट वर्क फॉर इट. हां हां. पण तुला वाटतं का UPSCची एक्झाम ही सगळ्यांसाठी? म्हणजे माझ्याबद्दल बोलला तर आय वॉज बॉर्न डिस्लेक्सिक. म्हणजे जे लोक ज्यांना पहिलीपासून लिहिता वाचता नाहीत प्रॉब्लेम असतो, तर अशा लोकांना, माझी मेमरी कमी होती, तर अशा लोकांना शक्य UPSCची एक्झाम देणं. आता देऊ शकत नाही मी, पण शक्य आहे का? म्हणजे जी लोक अभ्यासात जरा कमी असतात, की फक्त हुशार मुलांनीच या एक्झामसाठी नाही जावं? नाही, असं नाही. आता तुम्ही जर बघाल ना, मी जिथे UPSCला कोचिंगला होतो किंवा खूप आपल्याकडे उदाहरणं आहेत, लाईक मेनी ऑफिसर्स जे खूप ॲव्हरेज होतं, त्यांचं जे अकॅडमिक लाईफ होतं ते खूप ॲव्हरेज होतं. काही असे होते ते ग्रॅज्युएशनलाही फेल झाले होते, पण ते असूनही त्यांनी UPSC क्रॅक केली. तर UPSC कसं फक्त तुमचं हार्डवर्क आणि डिटर्मिनेशन मागतं, आणि ते जर 2 गोष्टी तुमच्याकडे असतील ना, तर UPSC क्रॅक करणं हे थोडं इझी होतं. इझी होतं. थोडं इझी होतं. हां. आणि म्हणजे तू असं काही गरज नाही की मेरिटमध्येच येणं, म्हणजे मेरिटमध्ये जे 12thला आणि 10thला येतात असं काही गरज नाही? असं नाही. मी स्वतःचं उदाहरण सांगतो की मी म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये कुठंच मेरिटला नव्हतं. मी 2nd क्लास माझं ग्रॅज्युएशन झालं लॉमध्ये. 10thला किती होती तुला? 10thला 81% आणि 12thला? 75%. अच्छा. आणि तरी पण म्हणजे ज्याला 50% किंवा 40% हो. पडतं तो पण देऊ शकतो तो UPSC? देऊ शकतो, काही इश्यू नाही. UPSCसाठी फक्त एक क्रायटेरिया आहे की तुम्ही ग्रॅज्युएट असायला हवं. हां. ग्रॅज्युएट BA BSc जरी असेल किंवा LLB असेल किंवा तुमची इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर काही चालतं. फक्त तुम्ही ग्रॅज्युएट हवं. त्यांना मिनिमम क्रायटेरिया नाही की मिनिमम एवढे पर्सेंटेज हवं. अजिंक्य, तू आता वकील आहेस, एवढा तरी टाईम काढून आपल्याला UPSCची एक्झाम देतोस, आणि आता तू प्री दिलेली आहेस. आता प्री ह्याचा जो बेसिक सिलेबस आहे तो काय आहे ओके, UPSC? सर UPSC बेसिकली हा 3 स्टेजेसमध्ये असतो. UPSC प्रिलिम्स, मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट. तर प्रिलिम जी असते ती ऑब्जेक्टिव्ह असते, मग मेन्स जी असते ती सब्जेक्टिव्ह असते, आणि मग असं पर्सनॅलिटी टेस्ट असतं. जी तू प्री एक्झाम दिलीस तिचा सिलेबस काय असतो? ओके, तर प्रिलिम्स बेसिकली 2 पेपर्समध्ये डिवायडेड असते, पेपर 1 आणि पेपर 2. 200 मार्क्स ईच असतात पेपर. तर पेपर 1 हा बेसिकली जनरल स्टडीज असतो, म्हणजे इंडियन जिओग्राफी आहे, वर्ल्ड जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, मग बेसिक जनरल सायन्स आहे, इकॉनॉमी आहे. हा सगळा पेपर 1चा पार्ट असतो. आणि पेपर 2 हा बेसिकली सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट असतो. तर त्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन्स असतात तुमचे, मग बेसिक न्यूमेरिकल स्किल्स, रिझनिंग. हा सेकंड पार्ट असतो, सेकंड पेपरचा पूर्ण पार्ट असतो. आता तू मेन्ससाठी प्रिपेअर करतोस, बरोबर आहे? तर मेन्सचा सिलेबस काय आहे, आणि तू कशी स्टडी करतो, कुठल्या पुस्तकांची स्टडी करतो? ओके, तर मेन्स बेसिकली ना, मेन्समध्ये 9 पेपर्स असतात. त्यातले 2 पेपर्स असतात ते क्वालिफाईंग पेपर्स असतात. त्यामुळे तुम्हाला एक मिनिमम मार्क्स आणायचे असतात, आणि बाकीचे 7 पेपर्स आहे हे तुमच्या रँकिंगसाठी पकडले जातात. तर बेसिकली पेपर A जो असतो मेन्समध्ये तो एक इंडियन लँग्वेज असतो. एनी ऑफ द इंडियन लँग्वेज तुम्ही जे UPSCने लिस्ट दिली असते ती तिथून तुम्हाला चूज करायला लागते, आणि द पेपर इज फॉर 300 मार्क्स. दुसरा आहे जो पेपर B आहे तो इंग्लिश आहे, क्वालिफाईंग पेपर आहे, दॅट इज फॉर 300 मार्क्स ॲज वेल. त्यानंतर मग आपला पेपर 1 असतो. पेपर 1 हा एसे असतो. एसे हा 250 मार्क्ससाठी असतो. ठीक आहे. पेपर 2 बेसिकली असतो जनरल स्टडीज असतो. त्यात इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड सोसायटी. हा 250 मार्क्सला असतो. ठीक आहे. मग पेपर 3 असतो, हा जनरल स्टडीज 2 असतो. त्यात गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी, सोशल जस्टिस आणि इंटरनॅशनल रिलेशन्स असतात, आणि ते 250 मार्क्ससाठी असतात. मग पेपर 4 हा बेसिकली जनरल स्टडीज 3 असतो. त्यात टेक्नॉलॉजी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट हा 250 मार्क्सला असतो. पेपर 5 हा जनरल स्टडीज असतो. त्यात एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड असतो, तो 250 मार्क्सचा असतो. आणि पेपर 6 आणि पेपर 7 हा बेसिकली तुमचे ऑप्शनल पेपर्स असतात,
जे 500 मार्क्सचे दोघं मिळून असतात 250 ईच. तर आता ऑप्शनल पेपर म्हणजे काय, तर ऑप्शनल पेपर UPSC एक लिस्ट देते, तुम्ही त्यातून एक सब्जेक्ट तुम्ही स्वतः चूज करू शकता. तर मोस्टली मी जसं लॉ बॅकग्राऊंड आहे माझा, तर मी लॉ ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट चूज केला. समजा तुमचं BA झालं आहे पॉलिटिकल सायन्समधून, तर तुम्ही ऑप्शनल पेपर ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून पॉलिटिकल सायन्स पण चूज करू शकता, किंवा तुमचं इंजिनिअरिंग झालं आहे तर तुम्ही फिजिक्स चूज करू शकता. तो इट डिपेंड्स एव्हरीथिंग ऑन यू, की तुम्ही बेसिकली ग्रॅज्युएशनचा जर चूज केलं ऑप्शनलसाठी तर तो बेटर राहतो. तर आदित्य, जे म्हणजे आता कोचिंग क्लासेस लावतात भरपूर लोक, काही पुण्याला लावतात, दिल्लीला लावतात, तू पण कोचिंग क्लासेस लावले होते का? हो, मी युनिक अकॅडमी ठाण्यामध्ये जो आहे UPSCची कोचिंग ती लावली होती, म्हणजे जॉईन केली मी जेव्हा फायनल इयरला होतो लॉच्या. अच्छा. आणि तू अशा कोणाला ओळखतो का ज्यांनी विदाऊट कोचिंग क्लासेस लावता UPSCची एक्झाम क्रॅक केली? म्हणजे तुम्हाला आता जर तुम्ही न्यूज चॅनल्सवर बघा किंवा आता पण रिझल्ट जर आलेला UPSCचा, तर तुम्हाला भरपूर असे उदाहरण भेटतील जिथे विदाऊट UPSC कोचिंग स्टुडंट्सनी क्रॅक केलेले आणि ते मेरिट लिस्टमध्ये हे. अच्छा, थोडं जोरात बोल म्हणजे मला ऐकायला यायला पाहिजे लोकांना. तर आता तू अभ्यास करतोस, UPSCची तयारी करतोस, तर तू कशी करतोस ते तू सांग, कारण आय नो नथिंग अबाउट UPSC. ठीक आहे, मग मी तुम्हाला एक बेसिक्सपासून सांगेल. म्हणजे मी जेव्हा UPSCची कोचिंग लावली, मी लॉच्या फायनल इयरला असताना, त्याआधी 6 मंथ्स मी काय केलं, जे NCERT जे बुक्स आहेत, म्हणजे मोस्टली 8 to 12 जे NCERTचे बुक्स आहेत, हिस्ट्री असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, सोशिओलॉजी, मग इकॉनॉमीची बुक आहे, जनरल सायन्स आहे, तर त्या बुक्स मी आधी ते 2दा रीडिंग केले. मग ते नंतर त्यांचे नोट्स काढले, म्हणजे क्लास UPSC कोचिंग जॉईन करायच्या अगोदर. म्हणजे रेफरन्स बुक्स आहेत, तुम्ही जसं मग कोचिंगला जातात ते लोक रेफरन्स बुक्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील, नोट्स प्रोव्हाइड करतील, मग तुम्ही तसं त्या बेसिसवर तुमचं प्रेपरेशन बेस करू शकता. अच्छा. म्हणजे सपोज जर तुमचं जर करंट अफेअर्स आहे, तुम्हाला करंट अफेअर्ससाठी काय करायचं आहे, प्रिलिम्ससाठी, म्हणजे प्रिलिम्स मेन्सला इंटरव्ह्यूजला ते इट इज थ्रू आउट. तर समजा करंट अफेअर्ससाठी आता मी माझं स्वतःबद्दल सांगतो, तर मी द हिंदूचा न्यूजपेपर आहे, तो डेली त्याची रीडिंग करतो. आणि मग परत दृष्टी IASचे बुकलेट्स येतात, DCAT मॅगझिन्स येतात, तर त्या मंथली मी रीड करतो. आणि विजन IASच्या वेबसाईटवर डेली ते लोक करंट अफेअर्स पोस्ट करतात, एकदम प्रिसाईज ह्याच्यामध्ये, विच इज व्हेरी युजफुल फॉर युअर एक्झाम्स. अच्छा, म्हणजे तू आता UPSCची एक्झाम देणार, तू इंग्लिशमधून देणार आहे? येस. आणि हिंदीमधून पण देऊ शकतो आपण? तुम्ही इंडियाचे जे लिस्टेड लँग्वेज आहेत UPSCमध्ये त्या सगळ्या लँग्वेजेसमध्ये देऊ शकतो. मराठीमध्ये पण देऊ शकतो? येस. म्हणजे ती खूप चांगली गोष्ट आहे. मी असं मध्ये ऐकलं होतं की ते फक्त इंग्लिशमध्ये करा असं मागणी झाली होती, नंतर मग खूप लोकांनी नाही म्हटलं. तर ते चांगली गोष्ट आहे की UPSC आपण आपल्या मातृभाषेत देऊ शकतो. येस. अजिंक्य, तू इंडियन पॉलिटीवर काय काय स्टडी केलेस, कुठले बुक्स वगैरे वाचले? आता इंडियन पॉलिटीसाठी मी बेसिकली माझा थोडा लॉचा बॅकग्राऊंड पण असल्यामुळे, तर मी माझे जे लॉचे नोट्स होते कॉन्स्टिट्यूशनचे ते वापरले. परत M. लक्ष्मीकांत ही इंडियन पॉलिटीसाठी बायबल मानतात. M. लक्ष्मीकांतची थरो रीडिंग, म्हणजे तुम्ही आधी तुम्ही फर्स्ट ह्याच्यामध्ये किंवा सेकंड रीडिंगमध्ये नोट्स काढू नका. तुम्ही जेव्हा वेन तुम्ही अंडरलाईन करत गेला, कम्फर्टेबल झाला 2 रीडिंग्समध्ये, तुम्ही थर्ड रीडिंगमध्ये तुम्ही त्या बुक्सच्या नोट काढू शकतात. मग परत विजन IASचे काय काय पॉलिटीवर नोट्स आहेत ते तुम्ही वापरू शकतात. आणि हिस्ट्रीवर तू किती पुस्तकं वाचलेली, खास कर इंडियन हिस्ट्रीवर? ओके, तर बेसिकली हिस्ट्रीचं किंवा पॉलिटीचं किंवा इकॉनॉमिक्सचं जे प्रेपरेशन असतं ना, त्याचा बेस आपली NCERTचे बुक्स असतात. जे 8 to 12 जे NCERTचे बुक्स आहेत ते तुमचे बेस होतात कुठल्याही सब्जेक्टसाठी फॉर UPSC. तर इंडियन हिस्ट्रीसाठी जे ओल्ड NCERTs आहेत, एन्शियंट, मेडिएवल आणि मॉडर्न, हे 3 NCERTs वाचले. मग त्यानंतर स्पेक्ट्रम म्हणून राजीव सरांची एक बुक आहे इंडियन हिस्ट्रीसाठी, मॉडर्न हिस्ट्रीसाठी, ती मी रीड केली. मग परत बिपिनचंद्राची इंडिया सिन्स इंडिपेंडन्स आहे, ती हिस्ट्रीसाठी मी यूज केली. आणि जे मी तुम्हाला जसं सांगितलं ओल्ड NCERTs. तर आदित्य, आपण परत आलेलो ब्रेक किंवा राईड गेल्यानंतर, तर आपलं इकॉनॉमिक्सचं चाललं, इकॉनॉमिक्सचे कुठले बुक्स वाचले होते? इंडियन इकॉनॉमिक्ससाठी बेसिकली तुमचं 9 to 12 जो आहे ना NCERTs, त्यांची तुम्हाला थरो रीडिंग हवी. आणि त्यानंतर श्रीराम IAS आहेत ना, श्रीराम IASचे नोट्स आहेत,
ते चांगल्यापैकी कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स आहे, ते तुम्ही रेफर करू शकतात. परत तुम्ही संजीव वर्मा म्हणून आहे, त्यांची बुक आहे इंडियन इकॉनॉमीवर, ती पण बेटर आहे मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह. आदित्य, UPSC एक्झाम करताना तू बोलला हिस्ट्रीबद्दल बोलला, इकॉनॉमिक्सबद्दल बोलला. आता मी माझी क्युरियोसिटी म्हणून मी एक प्रश्न विचारतो. तर इंडियन हिस्ट्रीवर जे इतर रायटर नॉवेल वगैरे लिहितात, आता भरपूर जणांनी नॉवेल्स वगैरे लिहिले इंडियन हिस्ट्रीवर, त्याचे शशी थरूर तो म्हणाला. तर अशा लोकांची तू नॉवेल्स वगैरे वाचतो का? आता नॉवेल्स असं UPSCच्या प्रेपरेशनमध्ये एवढं टाईम नाही भेटत. पण जर तुम्हाला असं जर वेळ असेल, टाईम असेल तुमच्याकडे, तर तुम्ही जे समजा आता मी एक शशी थरूरांचं पॅक्स इंडिका म्हणून आहे, जे इंटरनॅशनल रिलेशनसाठी, तर तुम्हाला हे नॉवेल्स तुमचं एक बेस बनवण्यासाठी बेटर आहेत. तुम्ही जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही रेफर करू शकता. अच्छा, म्हणजे ज्याच्याकडे टाईम आहे तो एक्स्ट्रा नॉलेजची कधी वाया जात नाही. हो हां, बरोबर ना? हो. तर आदित्य, तू एवढा टाईम दिलास आणि तू प्रॅक्टिस करतो वकील, आणि आदित्यला भरपूर फोन येत राहतात, त्याचे क्लायंट्स फोन करत असतात, तरी पण त्यांनी एवढा टाईम दिला. लाईट गेली मध्ये, खूप व्यत्यय आला, तरी तो हा इंटरव्ह्यू पूर्ण केलास, त्याबद्दल तुझा धन्यवाद. आणि आपण तू काय प्रॉमिस केलंस की तू डिटेलमध्ये बुक्स लिस्ट UPSCची बुक्सची माहिती देशील. येस तर आदित्य आपल्याला ते UPSCची सगळे बुक्सची वगैरे माहिती देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. येस येस. ओके, तर थँक्यू, धन्यवाद परत. तर एकदा तू बोलतोस. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. ओके ओके. हां, तर हा फ्री चॅनल आहे, सबस्क्राईब करा. माझा चेहरा आज तुम्ही बघणार नाही, फक्त आदित्यचा, कारण की त्यांनी खूप तू हा जो इंटरव्ह्यू दिला ना, तो खूप लोकांना मोटिवेट करणार आहे. येस. तर खूप लोकांना त्याचा फायदा होणार आहे. तर त्याबद्दल परत तुझा धन्यवाद. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. 10 विदान्या. बाय, से बाय. बाय.